नाशिकच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या पांडवलेणी परिसरातील दादासाहेब फाळके स्मारकाच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेकडून सुरू असलेले कंपाऊंड वॉलचे बांधकाम आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले. राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात हे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने थेट स्टॉपवर कम रिमूव्हल नोटीस बजावली असून सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्यासह यापूर्वी केलेले अनधिकृत बांधकाम साहित्य, डेब्रिज व यंत्रसामग्री हटवून परिसर पूर्वस्थितीत आणण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नाशिक उपविभागाकडून 29 एप्रिल 2026 रोजी नोटीस ASI नाशिक 2026 27/461 क्रमांकाची नोटीस जारी करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून समोर आले. या नोटीसीची प्रत जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आणि इंद्रनगर पोलीस ठाण्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही नमूद आहे. त्यामुळे आता या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई कधी होणार आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी कोणाची निश्चित होणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम 1958 मधील कलम 20A नुसार संरक्षित स्मारकाच्या सीमेपासून 100 मीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निर्धारित केला जातो. या क्षेत्रात कायद्यातील तरतुदींशिवाय बांधकाम करण्यास मनाई आहे. याच पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत ASIने आक्षेप घेतल्याचे नोटीसमधून स्पष्ट होत आहे. संबंधित कामासाठी पुरातत्व विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, हा आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरलाय. ASIच्या नोटीसीत केवळ सुरू असलेले काम बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले नसून यापूर्वी करण्यात आलेले तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अनधिकृत बांधकाम साहित्य, द्रेबीस, यंत्रसामग्री व इतर साहित्य तातडीने हटवण्याचे निर्देश असल्याचं कागदपत्रात नमूद आहे. तसेच संरक्षित स्मारक किंवा परिसराला कोणतेही नुकसान होऊ न देता जागा पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी संबंधितांवर टाकण्यात आली आहे. नोटीसीचे पालन न केल्यास पुढील वैधानिक कारवाईसाठी प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कायद्यातील तरतुदीनुसार प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम केल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ महापालिकेच्या अंतर्गत प्रशासकीय प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नसून कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा बनलाय. पांडवलेणी सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागांची आवश्यक वैधानिक परवानग्या तपासल्या होत्या का? कामाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती होती का? स्थळ पाहणी कोणी केली? निविदा प्रक्रिया राबविताना पुरातत्व विभागाच्या नियमांचा विचार करण्यात आला का? कामाचा आदेश कोणी दिला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जर पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली असेल तर त्याची प्रत सार्वजनिक विभाग करावी आणि जर परवानगी घेतली नसेल तर अशा परिस्थितीत काम सुरू करण्यास जबाबदार अधिकारी व संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ASIच्या निर्देशानुसार केलेले बांधकाम हटवावे लागल्यास त्यासाठी पुन्हा सरकारी निधी खर्च होणार का, हा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय. जनतेच्या पैशातून एखादे काम करायचे, नंतर ते नियमबाह्य ठरल्यास तेच काम पाडण्यासाठी पुन्हा सार्वजनिक पैसा खर्च करायचा असे झाले तर संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पांडवलेणी परिसरातील कंपाऊंड वॉलचा विषय समोर आल्यानंतर दादासाहेब फाळके स्मारकाच्या विकास, नूतनीकरण आणि परिसरातील विविध प्रकल्पांवरही नव्याने चर्चा सुरू झाली. दादासाहेब फाळके हे नाशिकचे भूमिपुत्र आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांची स्मृती जपणाऱ्या या स्मारकासाठी शासन, पर्यटन विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून विविध टप्प्यांवर निधी खर्च करण्यात आला. पेलेखन पार्क पासून सेंट्रल पार्क पर्यंतच्या विकास कामांचा उल्लेख करत विविध टप्प्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचं सांगितले जात आहे. काही कामे सुरू होऊन नंतर थांबली असल्याचा आरोपही करण्यात आलाय. याच परिसरात वेस्ट टू वंडर या संकल्पनेअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून विविध आकर्षक संरचना उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या प्रकल्पासाठी वापरलेल्या साहित्याचा स्रोत, महापालिकेच्या मालकीच्या जुन्या साहित्याची विल्हेवाट, भंगार विक्री, त्यातून मिळालेली रक्कम आणि नव्याने खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा खर्च याबाबत पारदर्शकता असावी अशी मागणी आता पुढे आली आहे. ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सुमारे 285 पानी कागदपत्रे व पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला. या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेतील विविध निर्णय, निविदा प्रक्रिया, ठेके, परवानग्या, पदोन्नती, सेवा, नियम, घनकचरा विभाग, अग्निशमन विभाग आणि इतर विकास कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील काही अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या संगनमताने निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी झालेली नसल्याने त्यातील सत्यता तपासासाठी स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येते. नाशिक महानगरपालिकेतील प्रशासकीय कारभारावरूनही गेल्या काही काळापासून प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रशासक तथा आयुक्तांच्या काळात महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाते का? जनतेच्या पैशांशी संबंधित निर्णयांमध्ये पारदर्शकता आहे का? निविदा प्रक्रिया आणि सेवा नियमांचे पालन होते का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लोकशाही की प्रशासकीय हुकुमशाही असा सवाल उपस्थित करण्यात येत असून महत्त्वाच्या निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दादासाहेब फाळके स्मारकाच्या वापर आणि व्यवस्थापनासंदर्भातील धोरणात्मक निर्णयांवरही आक्षेप घेण्यात आला. स्मारकाच्या खासगीकरणाच्या दिशेने निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत नाशिककरांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित जागेबाबत कोणताही निर्णय घेताना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्ली स्थित झेड टेक कंपनीशी संबंधित वेस्ट टू वंडर प्रकल्पाबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रकल्पासाठी वापरलेल्या साहित्याची खरेदी, जुन्या साहित्याची विल्हेवाट, पर्यावरणीय परिणाम आणि पुरातत्व नियमांचे पालन या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 29 एप्रिल 2024 रोजी SI कडून स्टॉपवर कम रिमूव्हल नोटीस जारी करण्यात आली असताना त्यानंतर महापालिका प्रशासनाने कोणती पावले उचलली हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. नोटीसीची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असल्याचं कागदपत्रात नमूद असताना प्रत्यक्षात काम थांबविणे, बांधकाम हटविणे किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काय केले गेले याची माहिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. जर नोटीस प्राप्त झाल्यानंतरही संबंधित ठिकाणी काम सुरू राहिले असले तर त्याची जबाबदारी कोणाची याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान नगरसेवक राहुल देवे यांनी स्थायी समितीत फाळके स्मारकाची सुरक्षा आणि संबंधित प्रश्नांवर भूमिका मांडल्याचं या विषयाला नवी दिशा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या भूमिकेचे नाशिककरांकडून स्वागत होत असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या विषयावर आता महापालिका सभागृहातही सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी पुढे येते. काही नगरसेवकांनी यापूर्वी हा विषय महासभेत मांडताना अडचणी आल्याची खंत व्यक्त केल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र आता कोणत्याही दबावाला बळी न पडता फाळके स्मारकाचा प्रश्न सर्व स्तरांवर मांडला जाईल अशी भूमिका काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. फाळके स्मारकाच्या कथित गैरव्यवहार आणि विकास कामांच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्तरावर मोठे आंदोलन उभारण्याची चर्चा सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.